विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी स्थैर्य आणि सुरक्षा पुरवण्यात सैन्य दलाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलंय। 77व्या लष्कर दिनानिमित्त मुख्य संचलन आज पुण्यामध्ये बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं, त्यावेळी ते बोलत होते। भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्करानं परिवर्तनाच्या दशकाच्या आराखड्याची व्यापक रूपरेषा तयार केली असल्याची माहितीही त्यांनी दिली। अत्याधुनिक शस्त्रास्त्र विकसित करणं तसंच उत्तरेकडच्या सरहद्दीवर महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारणं याकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। देशाच्या सुरक्षा आणि विकासासाठी तिन्ही सैन्य दलं मिळून काम करत असल्याचं ते म्हणाले। मैं भारतीय नौसेना और भारतीय वायुसेना के बहुमूल्य प्रयासों और योगदान के प्रति आभार प्रकट करना चाहता हूं, जिन्होंने सदैव हमारे संचालन एवं प्रशिक्षण के दौरान सहायता की। मुझे विश्वास है कि तीनों सेनाएं देश के प्रत्येक नागरिक के साथ मिलकर राष्ट्र के सामने आने वाली किसी भी चुनौती का मुकाबला करके देश के लिए हमेशा जीत हासिल करेंगे। पुणे हे मराठा साम्राज्याच्या शौर्याचं प्रतीक असल्यामुळे इथे आजचा कार्यक्रम होणं ही विशेष बाब असल्याचं लष्कर प्रमुखांनी नमूद केलं। त्यांच्या हस्ते सेना शौर्य पदकं प्रदान करण्यात आली। लष्कर दिनानिमित्त होणारं संचलन पहिल्यांदाच पुण्यात झालंय। यामध्ये लष्कर, पोलीस दल, अग्निवीर आणि महाराष्ट्र एनसीसीचं महिला पथकही सहभागी झालं होतं। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर दिनानिमित्त जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्यात आणि त्यांच्या शौर्याचं कौतुकही केलं।